मामी कालच्या पावसाने काय नुकसान झालं का हो? जावाई कालच्या पावसाने आमचं काही नुकसान झालं नाही, पण नुकसान आमचं कवा झालंय ज्या दिवशी आम्ही तुम्हाला पोरगी दिली का त्या दिवशी आमचं लय मोठं नुकसान झालंय. मामी हे आमटीला मीठ नाका हो. अहो जावाई खायचं असलं तर गप खा, नाही तर उठा बरं इथलं. छान लागते बघा मीठाची. मामी तुमचा वाढदिवस आहे आता, तुम्हाला काय गिफ्ट बिफ्ट देऊ का मी सांगा? अहो जावाई काही गिफ्ट बिफ्ट न ग, लय महागाई झाली कशाला बी. अहो तुम्ही फक्त सांगा ना, आपण स्वस्त झालं का तवा घेऊ. काय जावाई ते हलकट रे. बोला की दादा. हे घे तुमचं लाईट बिल. पण तुमच्या मीटरमध्ये काय तर गडबड आहे बरं का? कसं काय? कसं काय म्हणजे 2 महिन्यात फक्त 2च युनिट पडल्यात. अहो दादा, ते 2 युनिट सुद्धा जास्त झाले. आम्ही फक्त मेणबत्ती हुडकायला लाईट चालू करताव. अहो तुम्हाला एक विचारू, तुम्हाला बायको कशी हवी होती? म्हणजे जाडी बारीक, कमी हाईट वाली, मोठी हाईट वाली? मुक्की. हॅलो, तुमचं लग्न झालंय का? नाही हो अजून. मोठा लट बंगला आहे, 4 फ्लॅट आहेत, 13 एकर पाण्याची जमीन आहे, पैसा अडका सोनं नाणं सगळं काही आहे. पण मनासारखी मुलगीच भेटना हो. तुमच्या बघण्यात आहे काय कधी मुलगी? मी तुमची बायको बोललाले हो. घरात तेल मीठ संपले ते घेऊन या, आणि त्याच्यासोबत आठवणीनं आयोडेक्स पण घेऊन या. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचंय. एक काम करतो पिलो, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. रोज मीच का जेवण बनवू? हे कुठलं कायदा आहे? अख्ख्या दुनियेचा कायदा आहे, कैद्याला जेवण सरकारच देते. अहो मी 4 दिवस माहेरी जाऊन येतो की. तुझी पोरं आलीत लग्नाला आणि अजून तुझा आहेच का माहेर? बर, आपली आई कुठे गेले तो? तिथे 2 दिवस कंटाळा आलाय म्हणून मामाकडे जाऊन येतो म्हटल्या ग. मग त्यांचं मुलं अजून लग्नाला आलं नाही वाटतं. आम्हाला तुमच्या शिळीत 1 लिटर दूध द्या ना. मी तुम्हाला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय हो. हो बघितलं असन, मी बँकेमध्ये कॅशियर आहे. आता तुम्ही काय करा, दुपारनंतर या, आमच्या शिळीत आता लंच टाइम झाला.